Dear friends, our next article is regulation of respiration. रिस्पिरेशनची प्रोसेस रेग्युलेट कशा पद्धतीनं केली जाते आणि कोण करतं हे काम बघूया आपण. रेग्युलेशन आपल्याला माहिती आहे, आपला ब्रेन, या ब्रेनमध्ये ब्रेन स्टेम नावाचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी इथं आहे पॉन्स व्हेरोलाय. त्याच्या खाली इथं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. तर या मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये रिदम रेस्पायरेटरी सेंटर आहेत. रेस्पायरेटरी रिदम सेंटर्स आर प्रेझेंट इन मेडुला ऑब्लॉंगेटा. मग त्याच्याकडं इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी एरियाज त्यासाठी आहेत. आता त्याच्या बरोबरीनं पॉन्स व्हेरोलायकडं निमोटॅक्सिक एरिया आहे आणि ॲपेनिस्टिक एरिया आहे. त्यांचाही उपयोग इथं ब्रीदिंगच्या प्रोसेससाठी केला जातो. आता हा कंट्रोल कसा आहे हे जरा आर्टिकल कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु त्यातल्या त्यात ते सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न मी करतो. इथं आपल्याला माहिती आहे आता काय आहे, मेडुला ऑब्लॉंगेटाकडं रिदम रेस्पायरेटरी रिदम सेंटर्स, मग इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी, डॉर्सल मेडुला, व्हेंट्रल मेडुला त्या ठिकाणी ते आहेत. ज्यावेळी आपल्याला आता श्वास घ्यायचा आहे, हे सेंटर काय करतं, मेडुलाचं हे रेस्पायरेटरी रिदम सेंटर जे मेडुलामध्ये आहे ते सेंटर काय करतं, सिग्नल पाठवतं. सिग्नल पाठवतं कुणाला पाठवतं, डायफ्रॅमला सिग्नल पाठवतं, इंटरकॉस्टल मसलना सिग्नल पाठवतं आणि त्यामुळं डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होणार, इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आणि त्यामुळं इन्स्पिरेशनची प्रोसेस होते. श्वास आत घेतला जातो, आत घेतला जातो, आत घेतला जातो आणि ही प्रोसेस साधारण 2 सेकंद एवढ्या ड्युरेशनची आहे. आता 2 सेकंद झाल्यावर त्या प्रोसेसला इन्स्पिरेशनच्या थांबायला सांगितलं पाहिजे. तर मेडुलाच्या या सेंटरवर कंट्रोल करण्यासाठी या रेस्पायरेटरी रिदम सेंटरवर पण कंट्रोल आहेत, त्याला पण मम्मी डॅडी आहेत. तर त्यातला डॅडी कोण आहे, निमोटॅक्सिक एरिया प्रेझेंट इन पॉन्स व्हेरोलाय. आणि मम्मी कोण आहे, तर ॲपेनिस्टिक एरिया प्रेझेंट इन पॉन्स व्हेरोलाय. तर होतं काय, आपल्याला माहिती आहे इन्स्पिरेशन प्रोसेस झालेली आहे, 2 सेकंद झाले. आता या सेंटरला, या रिदमिक रेस्पायरेटरी रिदम सेंटर जे आहे मेडुलाचं, त्याला सांगितलं पाहिजे तू स्टॉप कर तुझं काम, सिग्नल द्यायचं, थांबव थांबव थांबव. आणि ते काम केलं जातं निमोटॅक्सिक एरिया विच इज प्रेझेंट इन पॉन्स व्हेरोलाय. आणि ते काय करणार, या मेडुलाच्या सेंटरला सिग्नल पाठवणार, स्टॉप करायचे, म्हणजे निगेटिव्ह सिग्नल पाठवले जातील, निगेटिव्ह सिग्नल पाठवणार आणि इन्स्पिरेशनची प्रोसेस स्टॉप केली जाईल. सिग्नल आता थांबवला आणि सिग्नल थांबवल्यामुळं काय झालं, एक्सपिरेशन सुरू झालं, एक्सपिरेशन सुरू झालं, एक्सपिरेशन सुरू झालं. हवा बाहेर चालली, हवा बाहेर चालली, 3 सेकंद हवा बाहेर पडणार, एक्सपिरेशन होणार. आणि एक्सपिरेशन संपलं
की लगेच इकडं मम्मी नावाचं सेंटर अपेनिस्टिक एरिया कुठं आहे, पॉन्स मध्ये. ते सेंटर पॉझिटिव्ह सिग्नल पाठवतं या रिदम सेंटर इन मेडुलाला. काय, स्टार्ट कर इन्स्पिरेशन, स्टार्ट कर इन्स्पिरेशन, सिग्नल पाठव इन्स्पिरेशनचा, पुढं सिग्नल पाठव इन्स्पिरेशनचा. आणि त्यामुळं पुन्हा रेस्पायरेटरी रिदम सेंटर जे आहेत ते काय करतात, पुन्हा डायफ्रॅम इंटरकॉस्टल मसल्सना सिग्नल पाठवतात आणि पुन्हा इन्स्पिरेशन होतं. प्रोसेस परत एकदा समजून घ्या. श्वास घ्यायचा आहे, इन्स्पिरेशन करायचं आहे, पण त्याचा सिग्नल कोण देणार आहे, respiratory rhythm centers in medulla. It sends signal to diaphragm and intercostal muscles, and due to that they becomes contract, and due to contraction inspiration takes place in 2 seconds. At the end of inspiration त्या सेंटरला काय करायचंय, सांगायचंय to stop this sending of signal. The pneumotaxic area present in pons sends negative signal to respiratory rhythm centers in medulla, and the signal gets stopped. म्हणजे इन्स्पिरेशनचं सिग्नल आता थांबवलं. ते थांबवल्यामुळं काय झालं, ब्रीदिंग च्या प्रोसेसमध्ये एक्सपिरेशन झालं, हवा बाहेर पडली, 3 सेकंद हवा बाहेर पडली. आता हवा बाहेर पडली, आता पुन्हा याला सिग्नल दिला पाहिजे, इन्स्पिरेशनचा सिग्नल पाठव म्हणून सांगायला पाहिजे. इकडं अपेनिस्टिक सेंटर जे आहे ते पुन्हा पॉझिटिव्ह सिग्नल याला पाठवणार आणि हे पुन्हा कॉन्ट्रॅक्शनचं सिग्नल, इन्स्पिरेशनचं सिग्नल डायफ्रॅम आणि इंटरकॉस्टल मसलला पाठवणार. अशा प्रकारे आपल्या ब्रीदिंगच्या प्रोसेसचं रेग्युलेशन केलं जातं. हे झालं नर्वस सिस्टीमचं सिग्नल, किंवा नर्वस सिस्टीमच्या मार्फत आपल्या पॉन्स वेरोलाय आणि मेडुला ऑब्लॉंगेटाच्या मदतीनं अशा प्रकारे इथं पहा, इथं दाखवलेलं आहे मेडुलामध्ये हे सिग्नल एरिया आहे, इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी, डॉर्सल व्हेंट्रल, आणि इकडं निमोटॅक्सिक आणि अपेनिस्टिक एरिया पॉन्स वेरोलायमध्ये आहेत, आणि तेच मिळून इथलं रेग्युलेशन करतात. त्यानंतर आणखी CO2 concentration, increase in concentration of CO2 and H+. हे सिग्नल, रिदम सेंटरचं सिग्नल जे आहे, ऍक्टिवेट्स द सेंटर which is in turn signal of rhythm center. याच्याशिवाय CO2 चं कॉन्सन्ट्रेशन किंवा H+ कॉन्सन्ट्रेशन जे आहे, CO2 चं कॉन्सन्ट्रेशन किंवा H+ कॉन्सन्ट्रेशन जे आहे, त्याच्यामुळं किंवा ते सिग्नल मिळतात या मेडुलाच्या रेस्पिरेटरी सिग्नल एरियाला. परंतु त्याचबरोबर इथं मेडुला ऑब्लॉंगेटाकडं कीमोसेन्सिटिव्ह एरिया आहे, कीमोसेन्सिटिव्ह एरिया आहे, आणि त्याला हे समजतं, त्याचे रिसेप्टर आहेत. CO2 कॉन्सन्ट्रेशन कसं आहे ते समजतं, H+ कॉन्सन्ट्रेशन तेही समजतं, कीमोसेन्सिटिव्ह एरिया त्याच्याकडं आहेत, रिसेप्टर आहेत, त्याच्या साह्यानं त्याला समजतं मेडुलाला CO2 चं कॉन्सन्ट्रेशन, H+ कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते. त्याचबरोबर
ॲओर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी, या आर्टरीमध्ये सुद्धा रिसेप्टार असतात आणि ते रिसेप्टार रेकग्नाइज करतात CO2 कॉन्सन्ट्रेशन ॲज वेल ॲज H+ कॉन्सन्ट्रेशन अँड सेंड सिग्नल टू रिदम सेंटर ऑफ मेडुला. आणि अशा प्रकारे आपल्या ब्रीदिंगच्या प्रोसेसचं रेग्युलेशन केलं जातं. थँक यू व्हेरी मच.